वेलकम टू स्टडी हब स्टुडंट्स. आज आपण इयत्ता तिसरीचा मराठीचा दुसरा धडा शिकणार आहोत. सांबराची शिंगे. सांबराची शिंगे म्हणजे हरणाची शिंगे. ठीक आहे. हा जो धडा आहे हा आपल्याला हरणाची गोष्ट सांगतोय, जो स्वतःच्या रूपाबद्दल विचार करत आहे. ठीक है. ये जो एक पाठ है वो हिरन की कहानी हम लोग को बता रहा है, जो अपनी शारीरिक जो बनावट है उसके बारे में वो सोच रहा है ना. दिस चैप्टर टेल्स द स्टोरी ऑफ अ स्टॅग सांबर डियर. ओके, रिफ्लेक्टिंग ऑन हिज फिजिकल अपीयरन्स. ठीक आहे. सर्वप्रथम मी वाचते, माझ्यासोबत तुम्हाला वाचायचं आहे जेणेकरून तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल. सांबराची शिंगे. सांबराची शिंगे. ऐका, वाचा. वाह, काय जाडजूड दणकट शिंग आहेत माझी, आणि पाय मात्र काटक्यासारखे अगदीच बारीक, है ना. यामध्ये जो हरिण आहे तो काय विचार करत आहे स्वतःला पाहून, है ना. सांबर जो आहे तो नदीचे पाणी पिताना पाण्यात स्वतःचं काय पाहत आहे, प्रतिबिंब पाहत आहे. आणि तो स्वतः विचार करत आहे की तो स्वतःशीच म्हणतोय की वाह, काय जाडजूड दणकट शिंगा आहेत माझी, आणि पाय मात्र काटक्यासारखे अगदीच बारीक, है ना. त्याला त्याची शिंगे खूप आवडतात, पण पायांची त्याला काय वाटत आहे, लाज वाटत आहे, है ना. नदी का पानी पीते समय जो सांबर है, हिरन है, वो पानी में अपनी क्या देख रहा है, परछाई देख रहा है. वह खुद से कह रहा है कि वाह, कितने मोटे और मजबूत सींग है मेरे, और पैर तो लकड़ियों की जैसे बिल्कुल पतले हैं, है ना. उसे अपने सींग बहुत पसंद आते हैं, लेकिन पतले पैरों पर उसे शर्म आ रही है. While drinking water, the stag sees his reflection. Yeah, he admires himself, saying, "Wow, how thick and strong my antlers and are, but my legs are as thin as twigs." Okay, he loves his horns, but feels ashamed of his thin legs. नंतर, अरे बापरे, वाघोबा, मला माझा जीव वाचवायला हवा. तो काय बोलतोय, अरे बापरे. हा, आश्चर्यचकित झाला आहे तो. अरे बापरे, वाघोबा, मला माझा जीव वाचवायला हवा. या चित्रात तुम्ही बघाल तर वाघोबा त्याच्या पाठी लागला आहे, त्यामुळे तो स्वतःला म्हणत आहे की आता मला माझा जीव वाचवण्यासाठी पळावं लागेल, है ना. अचानक तिथे एक वाघ येतो, आणि वाघाला पाहून सांबर घाबरतो आणि काय म्हणतो, अरे बापरे, वाघोबा, मला माझा जीव वाचवायला हवा, है ना. तो आपल्या बारीक पायांच्या मदतीने वेगाने पळू लागतो. बघा, तुम्ही ते बघू शकाल, हा वेगाने पळतो आहे वाघोबाला बघून. ओके. सडनली अ टायगर appears. See, you can see here, suddenly tiger appears. The terrified stag says, "Oh my God, Mr. Tiger, I need to save my life." He starts running fast. You can see here, he starts running fast using those same thin legs. See here, yeah. अचानक वहाँ ना एक बाघ आ जाता है, और बाघ को देखकर सांबर डर जाता है और कहता है, अरे बाप रे, बाघ मामा, मुझे अपनी जान बचानी होगी अभी. और वह अपने उन्हीं पतले पैरों की मदद से तेजी से भाग रहा है. देखा आपने यहाँ पे. पळता पळता माझी शिंगे तर या वेलींमध्ये अडकली. पळता पळता माझी शिंगे तर या वेलींमध्ये अडकली, है ना. म्हणजे पळत असताना काय होतं, सांबराची ती सुंदर आणि मोठी शिंगे काय होतात, जंगलातील वेलींमध्ये, म्हणजे झाडी असतात ना जंगलातली, त्या झाडीमध्ये घट्ट अडकतात. आणि तो स्वतःशीच म्हणतो, काय बोलतो, पळता पळता माझी शिंगे तर या वेलींमध्येच अडकली, है ना. While running for his life, his beautiful heavy antlers get tangled in the forest vines. See here,
ही हेल्पलेसली सेज वाइल रनिंग माय एंटलर्स गॉट कॉट इन दिस वाइन्स, है ना। जान बचाकर भागते समय सांबर के वही सुंदर जो और भारी सींग जो जंगल की लताओं में यानी बेलों में फंस जाती है, देखा आपने यहाँ पे। और वह बेप्सी से कहता है कि भागते भागते मीन्स जो भाग रहे वो, और बोल रहा है कि मेरे सींग तो इन लताओं में फंस गए हैं। ज्या सुंदर शिंगांचा मला अभिमान होता त्यांच्यामुळेच मी आज इथे अडकलो। ज्या सुंदर शिंगांचा मला अभिमान होता त्यांच्यामुळेच मी आज इथे अडकलो। ठीक आहे। काय वेलींमध्ये जेव्हा त्याची शिंगे अडकतात सांबराची, ठीक आहे, तेव्हा त्याला त्याची चूक कळते। काय चूक कळते? तो स्वतःशीच काय म्हणतो? ज्या सुंदर शिंगांचा मला अभिमान होता त्यांच्यामुळेच मी आज इथे अडकलो, है ना। झाड़ियों में सींग फंसने पर जब सांबर को अपनी गलती का एहसास होता है ना, तो वो क्या करता है? खुद से ही कहता है। क्या कहता है बच्चों? जिन सुंदर सींगों पर मुझे घमंड था, ईगो, अहंकार था, उन्हीं की वजह से आज मैं यहाँ फंस गया हूँ। या व्हेन दिस एंटलर्स गेट स्टक, द स्टैग realizes his mistake. He thinks to himself, what he thinks to himself? The beautiful antlers I was so proud of are the very reason I am trapped here today. Yeah. हुश, सुटलो एकदाचा वाघाच्या तावडीतून। काय विचार करतोय तो आता? काय बोलतोय स्वतःशी? सांबर कशी बशी आपली शिंगे वेलीतून काय करतो? सोडवतो, है ना। सोडवल्यानंतर काय करतो तो? वाघापासून दूर पळून जातो आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर तो सुटकेचा श्वास घेतो आणि काय म्हणतो मुलांनो? हुश, सुटलो एकदाचा वाघाच्या तावडीतून। या सांबर किस तरह अपनी सींगों को झाड़ियों से निकालता है और बाग से दूर भाग जाता है और सुरक्षित जगह पहुंचकर वो रात की सांस लेता है क्योंकि वो अभी बच गया है बाग से। और क्या कहता है खुद को? उफ्स, आखिरकार बाग के चंगुल से मैं निकला, है ना। ओके, द स्टैग समहाउ व्हाट manages to free his antlers and runs far away from the tigers. Yeah, reaching a safe spot, he takes a sigh of relief and says to himself, "Oof, phew! Finally escaped from the tiger's clutches." माझ्या या काटक्यांसारख्या दिसणाऱ्या पायांमुळेच आज मी वाचलो। ओके, माझ्यासोबत मुलांनो तुम्हाला वाचायचं आहे म्हणून मी हळूहळू वाचते जेणेकरून तुम्हालाही वाचायची प्रॅक्टिस होईल। माझ्या या काटक्यांसारख्या दिसणाऱ्या पायांमुळेच आज मी वाचलो। ठीक आहे, काय म्हणत आहे सांबर? शेवटी त्याला त्याच्या पायांचं काय कळतं? महत्त्व कळतं आणि तो कृतज्ञतेने म्हणतो, माझ्या ह्या काटक्यांसारख्या दिसणाऱ्या पायांमुळेच आज मी काय झालो? वाचलो, है ना। अंत में उसे अपने पैरों की असली कीमत समझ आती है। किसे समझ आती है? हिरन को। और वो क्या कहता है बच्चों? मेरे इन लकड़ियों जैसे दिखने वाले पैरों की वजह से ही आज मेरी जान बची है ना। In the end, what he realizes that true value of his legs. He says to himself, it is because of my twig-like legs that I am alive today. Okay? तो moral of the story क्या रहेगी? Beautiful things are not always useful, and things we consider ugly can sometimes save our lives. है ना? म्हणजे वरवर दिसणारं म्हणजे ज्या सुंदर गोष्टी नेहमीच फायद्याच्या असतात असं नाही आहे। ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्या कधी कधी आपला जीव वाचवू शकतात। हे काय गोष्टीचं तात्पर्य आहे। ये कहानी में हम लोग ने क्या सीखी बच्चों? जो चीज़ें बाहर से सुंदर दिखती है
वो हमेशा काम की नहीं होती और जिन्हें हम बेकार समझते हैं वो कभी कभी हमारी जान बचा सकती है ना. तुम्ही ते बघाल. या पद्धतीने आपण हा धडा आता वाचलेला आहे. तुम्हालाही हा धडा 2 ते 3 वेळा वाचायचा आहे प्रॅक्टिससाठी. ठीक आहे. नवीन शब्द शिकूया. नवीन शब्द शिकूया. दणकट म्हणजे मजबूत, याने मजबूत रहते ना वो. काटक्या म्हणजे वाळलेल्या फांद्या. काटक्या म्हणजे काय? वाळलेल्या फांद्या. त्याच्यानंतर अभिमान. अभिमान म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे इगो है ना. आणि तावडीतून म्हणजे ताब्यातून. तावडीतून म्हणजे ताब्यातून. ठीक आहे. या पद्धतीने आपण हा धडा साम्राज्याची शिंगे वाचलेला आहे आणि शिकलेलो आहोत. ठीक आहे. हा जो धडा आहे हा तुम्हाला 2 ते 3 वेळा वाचायचा आहे आणि तुम्हाला स्वतः तो म्हणायचा आहे. तुमच्या भाषेत सांगायचा आहे की यामध्ये काय काय तो सांबार जो आहे तो काय काय विचार करतोय. ठीक आहे. प्रत्येक चित्रामध्ये तुम्ही जर पाहाल तर तुम्हाला दिसत असेल की तो पाण्यामध्ये पाहतो आहे. मग हे सगळं तुम्हाला तुमच्या ओन मराठी भाषेत म्हणायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तर पण लिहिता येतील, चित्रवर्णन करता येईल. ठीक है बच्चों, इस तरह से हम लोग ने ये पार्ट का भी कंप्लीट किया है. या सो आपको ये जो पार्ट है उसको मराठी में एक्सप्लेन करना है. ठीक है. मैंने तो आपको हिंदी इंग्लिश में बताया है, लेकिन यू नीड टू लर्न इट इन मराठी ऑल्सो. ठीक है. So thank you so much children. Subscribe my channel, share my videos and like my videos because my channel is new. Okay. Thank you so much. Take care.